यशवंत सेनच्या माध्यमातून कोल्हापूर जिल्ह्यामध्ये गेले 4 वर्षापासून महाराजा यशवंतराव होळकरांची जयंती मोठ्या दिमागात साजरी केली जाते। ही जयंती साजरी करण्याचं एकमेव कारण असं की महाराजा यशवंतराव होळकरांनी जे कार्य देशासाठी केलंय, जे योगदान दिलंय, हे योगदान संपूर्ण महाराष्ट्राला, पूर्ण भारताला समजावं आणि याचा ध्यास घेऊन संपूर्ण समाजाने पुन्हा एकदा आपली ध्येय गाठण्यासाठी, ज्याप्रमाणे महाराज यशवंतराव होळकरांनी सलग इंग्रजांच्यावर 18 लढाया जिंकल्या आणि स्वतःचा शून्यातनं राज्याभिषेक करून घेतला, हे शिवाजी महाराजांनंतर ते एकमेव राजे आहेत की स्वतःच राज्य केलेलं पुन्हा मिळून स्वतःचा राज्याभिषेक करून घेणारे। ही स्फूर्ती समाजाला मिळावी, हा एकमेव उद्देश समोर ठेवून समाजामध्ये चैतन्य निर्माण व्हावं, ह्या अनुषंगाने गेले 4 वर्ष आम्ही कोल्हापूर जिल्ह्यातून महाराजा यशवंतराव होळकरांची जयंती मोठ्या धूमधडाक्यात साजरी करतोय। हे आमचं 4थं वर्ष आहे। यशस्वीपणे पूर्ण महाराष्ट्रातनं जनता, धनगर समाज, त्या सर्व समाजाचे लोक एकवटलेले आहेत। जय हिंद, जय मल्हार। जय मल्हार। महाराजा यशवंतराव होळकर यांची जयंती यशवंत सेनेच्या माध्यमातून आम्ही गेली 4 वर्ष सलग साजरी करत आहोत। हा साजरी करण्याचा उपक्रम अशा पद्धतीचा आहे की आम्ही दसरा चौकामध्ये खूप मोठ्या प्रमाणात त्याची मिरवणूक काढत असतो। जयंती साजरी करण्याचा उद्देश असा की महाराजा यशवंतराव होळकर यांचा इतिहास खूप जाज्वल्य आहे आणि ज्याप्रमाणे छत्रपती शिवाजी महाराज औरंगजेबाच्या अटकेमध्ये होते आणि नंतर अटकेतून बाहेर पलायन करून त्यांनी पुन्हा एकदा स्वराज्य स्थापन केलं, त्याचप्रमाणे महाराजा यशवंतराव होळकरही नागपूरकर भोसले घराण्याच्या सरदारांच्या अटकेमध्ये होते। तिथून पळून जाऊन त्यांनी पुन्हा एकदा शून्यातून विश्व जसं निर्माण करतात त्या पद्धतीनं आपलं सैन्य गोळा करून आपलं राज्य पुन्हा स्थापित केलं आणि स्वतःला राज्याभिषेक करून घेतला। आज आजच्या तरुण पिढीला त्यांच्या विचारांची खरोखर गरज आहे, कारण आजची तरुण पिढी बारीक बारीक छोट्या छोट्या गोष्टींवरती निराश होते, अपयशाने खचून जाते आणि आत्महत्येसारखे प्रयत्न करत असते। ज्याप्रमाणे छत्रपती महाराज यशवंतराव होळकर यांनी अपयशाला खचून न जाता त्यांनी स्वतःचं स्वराज्य पुन्हा एकदा निर्माण केलं, स्वतःला राज्याभिषेक करून घेतला। त्याचा विचार घेऊन, त्यांची प्रेरणा घेऊन आजच्या तरुणांनी छोट्या छोट्या अपयशानं खचून न जाता पुन्हा एकदा आपलं जिद्दीनं उभं राहणं गरजेचं आहे आणि त्याची प्रेरणा या महाराजा यशवंतराव होळकर यांच्या इतिहासातून मिळते आणि त्याची आठवण करून देण्यासाठी हा जयंती साजरा करण्याचा आम्ही घाट घालत आहोत आणि त्यांचा इतिहास लोकांपर्यंत पोहोचवण्याचा आमचा हा एक छोटासा प्रयत्न आहे। 3 तारखेला महाराजा यशवंतराव होळकर, 3 डिसेंबर रोजी त्यांची जयंती असते। 3 डिसेंबर रोजी आम्ही शिरोली येथील बिरोबा मंदिरामध्ये त्यांचं प्रतिमा पूजन करून आणि समाज बांधवांना सोबत घेऊन आम्ही उत्साहाच्या भरात त्यांची जयंती साजरी केली। आज 7 तारखेला रविवारी दसरा चौकामध्ये भव्य मिरवणुकीचं आम्ही आयोजन केलेलं आहे। या मिरवणुकीमध्ये रथामध्ये महाराजा यशवंतराव होळकर यांचा पुतळा आम्ही ठेवलेला आहे, त्याचं पूजन केलेलं आहे। त्यांच्यासमोर महाराजा यशवंतराव होळकर, थोरले सुभेदार मल्हारराव होळकर, पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या वेशभूषेमध्ये काही कलाकार आहेत आणि त्यांच्यासोबतच काही मावळे पण आहेत, ते जे घोड्यावरून विराजमान झालेले आहेत। त्यासोबत आपल्या धनगर समाजाची ओळख असणारा ढोल, या ढोल वादनाच्या साधारणपणे 101 ढोल वादक आता या कार्यक्रमामध्ये सहभागी झालेले आहेत आणि या ढोलाच्या गजरामध्ये आम्ही ही मिरवणूक काढत आहोत। ही मिरवणूक दसरा चौकातून बिंदू चौकातून शिवाजी चौकातून पुन्हा दसरा चौक अशा या पद्धतीने ही जात आहे आणि दसरा चौकामध्ये पुन्हा या मिरवणुकीची सांगता होणार आहे।